सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी लक्ष दिलंय का? संक्रांतीच्या दिवशी घराघरात एक सुंदर दृश्य दिसतं. महिलांच्या गळ्यात, हातात आणि अगदी छोट्या बाळाच्या नाजूक हातातही गोड गोड हलव्याचे दागिने चमकत असतात. पण का बरं? फक्त परंपरा म्हणून की खरंच या छोट्या छोट्या तिळगुळाच्या मण्यामध्ये काही मोठं गूढ शुभ रहस्य दडले आहे? आज आपण जाणून घेणार आहोत हलव्याचे दागिने महिला आणि लहान बाळासाठी इतके शुभ का मानले जातात, त्यामागील आध्यात्मिक, आरोग्यदायी आणि पारंपरिक महत्त्व. तिळगुळ हा पदार्थ नाही, तो आहे भारतीय संस्कृतीतील पवित्र पंचतत्वापैकी एक. ऊर्जा, उष्णता, आरोग्य, गोडवा, शुभत्वाचं प्रतीक. स्कंद पुराणामध्ये तिळाला देव अर्चनेचे पवित्र धान्य म्हणलेले आहे. पद्मपुराणात संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान अनंत पुण्य देणारं मानलेलं आहे. गरुड पुराणात तिळाला शरीरशुद्धी आणि रोगनाशक असा उल्लेख केलेला आहे. याच पवित्र तिळाचे मणी बनवून हलव्याचे दागिने लहान बाळ आणि महिलांना घालण्याची ही प्राचीन परंपरा घडली. तिळापासूनच हे हलवा तयार करतात आणि हलव्याचे दागिने तिळापासून बनवतात. तीळ आणि साखरेपासून, गुळापासून. सुरुवात करूया आपण लहान बाळापासून. बाळाची पहिली संक्रांत अत्यंत शुभ मानली जाते. त्या दिवशी हलव्याचे दागिने बाळाला घातले की तिळगुळाचा शुभ स्पर्श, उष्णता, देव आशीर्वाद त्याच्यावर सदैव राहतो, अशी भावना आहे. थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ शरीराला ऊब देतं. बाळ नाजूक असल्यामुळे या दागिन्याच्या मण्याचा हलका स्पर्श त्याच्या शरीराला नैसर्गिक उष्णता देतो, जे आरोग्यासाठी वरदान असतं. बाळाच्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी हे दागिने घालतात सगळे आणि फोटो वगैरे सुद्धा केले जातात, काढलं जातं. एक हाऊस म्हणून सुद्धा केली जाते. आता आपण महिलाबद्दल जाणून घेऊयात. संक्रांतीला विवाहित महिलांनी हलव्याचे दागिने घालणे हा आनंद, सौभाग्य, समृद्धीचा शुभ संकेत मानलेला जातो. जानेवारीमध्ये कडक थंडी असते. तिळाचे उष्ण गुण महिलांना आरोग्यदायी उब देतात. छोटी माळ, बांगड्या, सगळे अलंकार केलेले असतात. हलव्याचे सगळे अलंकार करतात. मंगळसूत्र, कानातले, अंगठी, सगळे बाजारात, मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळतात. जे पाहिजे ते आपल्याला, जे बिंदी सुद्धा मिळते. तर ती घातल्यामुळे काय होतं की तिळगुळाचा स्पर्श शरीराला, मनाला गोड ऊर्जेचा संदेश देतो. नवीन सून आली की तिच्या पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून तुझं वैवाहिक जीवनही या तिळगुळासारखं गोड, सुंदर आणि मंगल हो, अशी शुभेच्छा सुद्धा दिली जाते. आणि त्यात एक सुंदर संदेश दडलेला असतो. गोडवा अंगात ठेव, गोड बोल, गोड नाती टिकव. हलव्याचे दागिने म्हणजे काय फक्त सजावट नाही, ती आहे सकारात्मकता, शुभत्व, संरक्षण आणि आशीर्वादाचा गोड स्पर्श. तर लहान बाळ असो किंवा महिला, स्त्री म्हणजे विवाहिता, या दागिन्याचा अर्थ काय एकच आहे. तुझं आयुष्य तिळगुळासारखं गोड राहो, संक्रांतीसारखं उंच भरारी घे. हलव्याचे दागिने म्हणजे फक्त शोभा नाही, ती आहे गोड बोलण्याचा, आनंद टिकवण्याचा आणि नाती गोड ठेवण्याचा संदेश. नवीन सुनेची पहिली संक्रांत असली की ते ह्या दागिने शुभत्वाचं मोठं प्रतीक बनवतात. असा काही ठिकाणी तर नवविवाहिता म्हणजे ज्यांचं लग्न झाले आणि त्यांची पहिली संक्रांत असते, त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंवा रथसप्तमीला असा मोठा कार्यक्रम पण ठेवतात. सगळे हलव्याचे दागिने त्या नवविवाहितेला घालतात, फोटो काढतात आणि एक हाऊस सुद्धा होते आणि हाऊसमौज सुद्धा होते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. अध्यात्मामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल शुभदायक असं सांगितलेलं आहे. त्याचे फायदे बघूयात आपण. हलव्याच्या दागिन्याचे फायदे काय काय? तर हलव्याचे दागिने काय होते? संक्रांतीला विवाहित महिलांनी तिळगुळाचे दागिने घातलं सौभाग्य, शांतता, घरातील समृद्धीचं प्रतीक मानले जातं. तिळाचं मी आधी सांगितलेलं आहे काय, तिळाचं कसं उष्ण गुण असतं, तीळ शरीराला उष्णता देतं. थंडीचे दिवस असतात, त्याच्यामुळे काय होतं, तीळ अंगावर घालणं म्हणजे आरोग्यासाठी लाभदायक मानलेलं आहे. नजर दोष दूर होण्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं. एखाद्या आपल्याला नजर दोष लागला, त्याच्यामुळे सुद्धा हलव्याचे दागिने, आपण बांगड्या घातल्या, हलव्याच्या मण्याच्या माळा घातले किंवा आपण बिंदी घातली, मंगळसूत्र घातलं, तर ते नजर दोष सुद्धा कमी होतो असंही म्हणलेलं आहे. हलवा म्हणजे काय? तिळगुळ. त्याचा अर्थच गोडवा. महिलांनी हलव्याचे दागिने घालणे म्हणजे गोड बोलणे, प्रेम वाढवणे, नाती गोड ठेवणे याचं प्रतीक असतं.
आणि आपली परंपरा नववधूचा पहिला संक्रांतीचा भाग म्हणून सुद्धा आता नवीन घरात आल्यानंतर तिला पहिली संक्रांत शुभ मानली जाते. हलव्याचे दागिने घालून तिच्या आयुष्यातही गोडवा, मंगलता आणि समृद्धी येवो असा आशीर्वाद सुद्धा दिला जातो. थोडक्यात काय तर हलव्याचे दागिने घालणे म्हणजे काय, जसा तिळगुळ गोड तसा तुझा स्वभाव, आयुष्य आणि नाती गोड राहावं असा एक सुंदर आशय असतो. आपली संस्कृती, आपला अभिमान ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर परंपरा जपायला आपला हातभार लावा. हलव्याचे दागिने म्हणजे सद्भावनेचा, आरोग्याचा आशीर्वाद राहतो असंही मानलं जातं. हलव्याचे दागिने म्हणजेच गोड बोलणे, गोड संस्कार, गोड जीवन याचं प्रतीक. शुभ संक्रांती. जय सूर्यदेव.